नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण मानेवरती, काकेच्या खाली, जांघेत काळे डाग का येतात या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. कारण ही डागाची समस्या बऱ्याच जणांना, खूप लोकांना आता भेडसावायला लागलेली आहे. त्याच्यामागं कारणं आयुर्वेदामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीची सांगितलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये कफ आणि पित्त हे दोन जे दोष असतात ते प्राधान्याने दूषित झालेले असतात किंवा बिघडलेले असतात. आणि मेदधातू जो असतो तो कुठंतरी इम्बॅलन्स झालेला असतो किंवा त्याचीही दृष्टी झालेली असते. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना मधुमेह असतो, त्याच्यामुळे सुद्धा काळे डाग येतात. बऱ्याच स्त्रियांना PCODची समस्या असते, त्याच्यामुळे सुद्धा स्त्रियांमध्ये हे काळ्या डागांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्याचबरोबर थायरॉईडच्या समस्येमुळे सुद्धा हे काळे डाग येत असतात. त्याचबरोबर बऱ्याच लोकांचं वजन हे वाढल्यामुळे सुद्धा काळे डाग यायला लागलेले असतात. ही जी कारणं आहेत ही अगोदर आपल्याला शोधावी लागतील आणि त्यानुसार उपचार करावे लागतील. परंतु आयुर्वेदामध्ये हे काळे डाग घालवण्यासाठी दिनचर्या आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टींचं अतिशय महत्त्व आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. कारण घरचं जो सकस पद्धतीने बनवलेला आहार सकाळचा आणि संध्याकाळचा जर वेळेत घेतला तर ह्या वरच्या ज्या बिघडलेल्या गोष्टी आहेत त्या बॅलन्स व्हायला मदत होत असते. आणि ह्याचबरोबर तुम्ही जर व्यवस्थित तुमच्या शरीराला झेपेल असा नियमितपणे व्यायाम जर केला तर कुठंतरी जे बिघडलेले हार्मोन्स आहेत ते कुठंतरी ताळ्यावर येतील. वाढलेलं वजन ते कुठंतरी कमी व्हायला लागेल. त्यामुळं आहार आणि व्यायाम ह्या दोन गोष्टींची नियमितपणे काळजी घेतली तर तुमचे हे काळे डाग अतिशय चांगल्या पद्धतीने कमी येत असतात. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये झोपेला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं महत्त्व दिलेलं आहे. तुमची झोप नाही झाली, रात्रीची प्रॉपर झोप नाही झाली तर पित्तदोष हा बिघडतो. त्याचबरोबर वातसुद्धा वाढतो. त्यामुळे वात आणि पित्तामुळे सुद्धा काळसरपणाचे संबंध अंगावरती येतो आणि ज्याचं वजन वाढलेलं असतं त्यांचं प्राधान्याने जिथं जॉईंट्स असतात म्हणजे मान आहे, काकीच्या खाली आहेत, जांघेत आहेत त्याच्यात प्राधान्याने येत असतात. त्यामुळं आहार, व्यायाम आणि निद्रा ह्या तिन्ही गोष्टींचं खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही पाळलं पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना मैद्याचे पदार्थ खाण्याची सवय असते. जेवण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून आईस्क्रीम, गुलाबजाम खात असतात. तर ह्या मैद्याच्या गोष्टी आणि जेवणानंतर स्वीट डिश ही कंप्लीट बंद करावी. कारण आयुर्वेदानुसार कोणताही गोड पदार्थ हा जेवणाच्या सुरुवातीत जर खाल्ला तर त्या पदार्थामुळे तुमचं वजन हे फारसा वाढणार नाही. परंतु जेवल्यानंतर तुम्ही एखादा गोड पदार्थ खाल्ला तर क्लेद उत्पत्ती ही जास्त होत असते असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे जेवल्यानंतर स्वीट डिशचं सेवन हे पूर्णतः वर्ज्य करावं. बऱ्याच जणांना दुपारी जेवल्यानंतर झोपायची सवय असते, ती सुद्धा ह्या काळे डाग वाढवण्याला हातभार लावत असते. त्यामुळं दिवासॉप म्हणजे दुपारची जेवणानंतरची झोप सुद्धा हे पूर्णतः वर्ज्य करायला पाहिजेत. बरेच लोक तिखट, तेलकट, तळलेलं, मसालेदार खात असतात. तर त्या लोकांनी सुद्धा ह्या गोष्टींचा वर्ज्य करायला पाहिजे. बरेच जण दररोज लोकांना मॅगी लागत असतात, बिस्किटं लागत असतात. ह्याच्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी आजकाल वाढायला लागलेल्या आहेत. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं दिनचर्या पाळली पाहिजे आणि घरातल्या घरात जे बनवलेलं असतं त्याचं सेवन करायला पाहिजे. मिठाचं आणि आंबट हे दोन्ही गोष्टी, मिठाचे पदार्थ आणि आंबट ज्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये जास्त आंबट आणि मीठ घातलेलं असतं असे पदार्थ शक्यतो सेवन करू नये. किंवा मीठ आणि आंबट जर सेवन करायचं असेल तर ते अगदी कमी प्रमाणात करायला पाहिजे. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये ह्यासाठी काही उपाय आहेत का, तर आयुर्वेदामध्ये उद्वर्तन नावाची एक चिकित्सा आहे. म्हणजे जे दिवाळीत आपण उटणं लावत असतो ते उटणं म्हणजेच उद्वर्तन. मग ते त्रिफळाच्या पावडरीने करता येतं, खदिरच्या पावडरीने करता येतं, लोहद्रेच्या करता येतं, सारिवाच्या करता येतं. अशी निरनिराळी औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. परंतु ह्या औषधांचा उपयोग करण्याअगोदर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला जर घेतला तर ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टींबद्दल व्यवस्थितपणे सांगू शकत असते. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये वमन आणि विरेचन ह्या दोन ट्रीटमेंट्स आहेत, त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होत असतो. त्यामुळे तुमचे जे जवळचे आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने तुम्ही याच्यावरती उपचार केले तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने याच्यावरती आराम मिळेल. धन्यवाद.